नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचे माझ्या विद्याच क्राफ्टिंग या चॅनलवर. तुम्ही पाहू शकता की मी इथे एक कमळासन बनवले आहे. जर तुम्हालाही यावर्षी गणपती बाप्पासाठी काहीतरी स्पेशल आणि हँडमेड बनवायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे लोटस आसन पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर दिसते आणि खूप फेस्टिव्ह लुक देते. तर चला आपण हे लोटस आसन बनवूया. यासाठी आपल्याला 4 कलरचे पाईप क्लीनर पाहिजेत. त्यामध्ये आपण पिंक कलरचे पाकळी बनवून घेऊयात. त्यासाठी मी हे 5 कलरचे पाईप क्लीनर घेतले आहेत. त्याला आपण असं मधून फोल्ड करून घेणार आहोत. तुमच्या आवडीचे कुठलेही कलर तुम्ही वापरू शकता. तर यातला एक पाईप क्लीनर आपल्याला सेपरेट घेऊन 4 त्यामध्ये अशा पद्धतीने अडकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे आणि जो वरच्या साईडचा आहे त्याला आपण 2 वेळेस ट्विस्ट देणार आहोत. आणि हे जे खालच्या साईडचे आहेत त्याला आपण एक पाकळीचा आकार देणार आहोत. या अशा पद्धतीने व्यवस्थित पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि जो वरच्या साईडचा आहे त्याला असं खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यातलाच एक पाईप क्लीनर घेऊन खालच्या साईडने आपल्याला असं लॉक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली एक पाकळी तयार आहे. तर मी टोटल पिंक कलरच्या 9 आणि ग्रीन कलरच्या 9 अशा 18 पाकळ्या बनवून घेतल्या आहेत. आणि यामध्ये आपल्याला आता लाईट पिंक कलरची 9 बनवून घ्यायच्या आहेत. त्या आपल्याला छोट्या साईजच्या बनवायच्या आहेत. तर चला आपण बनवून घेऊया. त्यासाठी मी 2 पाईप क्लीनर घेतले आहेत. ते आधी असे आपल्याला मधून फोल्ड करून ते कट करून घ्यायचे आहेत, ज्याच्यामुळे त्याचे असे 4 तुकडे तयार होतील. त्यातले आपल्याला 3च यूज करायचे आहेत, एक यूज नाही करायचा. तर तो साईडला काढून घेऊया. आणि हे 3 पुन्हा आपल्याला मधून असे फोल्ड करून घ्यायचे आहेत. यामुळे आपल्याला पुन्हा याचा मिडल पॉईंट भेटेल. आणि हा जो पूर्ण पाईप क्लीनर आहे तो त्यातून असा अडकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे वरच्या साईडने आहे त्याला असं 2 वेळेस ट्विस्ट करून घ्यायचं आहे. आणि खालचा जे आहेत पाईप क्लीनर त्याला आपल्याला एका पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने. आणि हे आउट साईडने असे फोल्ड करून घ्यायचे आहेत. जे वरच्या साईडचे आहेत ते आउट साईडने असे फोल्ड करून घ्यायचे. आणि पुन्हा जो खालचा जो मोठा पाईप क्लीनर आहे त्याने त्याला लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला हे जे एक्स्ट्राचं शिल्लक पाईप क्लीनर आहे ते कात्रीने कट करून घ्यायचं आहे. तर लाईट पिंक कलरचे आहे टोटल आपण 9 प्लेटल्स बनवून घेतले आहेत. तर आता बेससाठी आपण MDF बोर्ड यूज करणार आहोत. हा 6 इंचचा MDF बोर्ड आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जाड साईजचा कार्डबोर्डही यूज करू शकता. या सगळ्या पेटल्स आपण कार्डबोर्डवरती सेम डिस्टन्समध्ये चिटकवून घेणार आहोत. सेम डिस्टन्समध्ये चिटकवल्या तर फिनिशिंग खूप सुंदर येते आणि लुकही खूप भारी दिसतो. तर चिटकवण्यासाठी आपण ग्लू गनचा वापर करणार आहोत. तुमच्याकडे ग्लू गन नसेल तर तुम्ही B7000 ग्लू वापरू शकता. त्यानेही पेटल्स खूप व्यवस्थित चिटकतात. यानंतर आपण पिंक कलरच्या जे छोट्या पेटल्स बनवलेल्या आहेत त्या आपण इथे 2 डार्क पिंकच्या मधोमध एक लाईट पिंक अशा पद्धतीने चिटकवणार आहोत. त्याची साईज आपली छोटी असल्यामुळे ती खूप सुंदर दिसते. या अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला प्रत्येक पेटल्स चिटकून घ्यायचे आहे. जसं जसं आपण सेकंड लेयर चिटकवतो तसं तसं आपल्या लोटसला लुक खूप सुंदर येतो. यानंतर आपल्याला लोटसचा मधला पार्ट बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक कार्डबोर्ड यूज करते आहे. त्यावरती आपल्याला येलो कलरचा पाईप क्लीनर सर्कलमध्ये गुंडाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि तो पूर्ण कार्डबोर्डवरती चिटकून कार्डबोर्ड कव्हर करून घ्यायचा आहे.
आपल्याला व्यवस्थित कार्डबोर्ड कव्हर करून घ्यायचा आहे. तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता मिडलमध्ये, पण येलो कलर खूप सुंदर दिसतो. तर एकदम आउटसाईडलाही कार्डबोर्डच्या आपल्याला व्यवस्थित पाईप क्लीनर चिटकून घ्यायचा आहे, त्यामुळे आपला कार्डबोर्ड दिसणार नाही. यानंतर मी काही पोलन घेते. तुमच्याकडे पोलन नसतील तर तुम्ही गोल्डन बीड्स किंवा व्हाईट बीड्स, लेस वगैरे काहीही लावू शकता. या अशा पद्धतीने मी मिडलचा पार्ट कंप्लीट करून घेतला आहे. तो आपल्याला एकदम मधोमध चिटकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपले लोटस एकदम व्यवस्थित दिसायला लागले आहेत. तर आपल्याला साईडचे ग्रीन कलरचे जे पेटल्स आहेत ते चिटकून घ्यायचे आहे. ग्रीन पेटल्सला आतल्या साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने चिटकवून घेते. आतल्या साईडने फोल्ड केल्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते आणि आपला फ्लॉवर प्रॉपर लुक देईल. आपण असा ग्लू लावून घ्यायचा आहे आणि 2 पिंक पेटल्सच्या मधोमध बरोबर आपल्याला ग्रीन एक पेटल्स चिटकवायचे आहे. त्यामुळे आपला फ्लॉवर खूप सुंदर लुक देतो. त्यानंतर आपण प्लेट ॲडजस्ट करून घेणार आहोत. तर तुम्ही फायनल लुक बघू शकता, खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो. यासारखे तुम्हीही गणपती बाप्पासाठी पाईप क्लीनरपासून लोटस आसन बनवू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन DIY सोबत. थँक्यू.